8 दिवसापासून सुरू असलेल्या पाऊस व वातावरणातील बदलामुळे साथीच्या आजारांची वाढ झाली असून शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयातही रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे। व्हायरल व डायरियाची सर्वत्र लागण झाल्याचे चित्र आहे। जिल्हा सामान्य रुग्णालयातील महिला व पुरुष वार्डामध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण दाखल झाले आहेत। तालुका स्तरावरील उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयाचीही अशीच परिस्थिती आहे। जिल्हा सामान्य रुग्णालयात दर दिवसाला तापाच्या आजाराने ग्रस्त शेकडो नागरिक तपासणीसाठी येत आहेत। जिल्हा सामान्य रुग्णालयाचे महिला वार्ड क्रमांक 1 व 2 तथा 11 मध्ये ताप डायरियाच्या आजाराने ग्रस्त रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। तसेच पुरुषांच्या वार्ड क्रमांक 6 व 8 व 10 मध्ये रुग्णांची गर्दी दिसून येते। एकूण 6 वार्डामध्ये 200 पेक्षा अधिक रुग्ण उपचार घेत आहेत। 150 रुग्णांना डायरियाची लागण झालेली आहे। वार्डामध्ये खाटा अपुऱ्या पडत आहे। जिल्हा सामान्य रुग्णालयात तापाने ग्रस्त रुग्णावर उपचारासाठी महिलांचे 3 तर पुरुषांचे 3 असे एकूण 6 वार्ड आहे। परंतु दाखल संख्या लक्षात घेता वार्डामधील खाटा अपुऱ्या पडत आहे। त्यामुळे दाखल रुग्णांची व्यवस्था जमिनीवर करण्यात आली आहे। हीच परिस्थिती ग्रामीण भागातील रुग्णांमध्ये सुद्धा दिसून येते। सर्दी खोकला व्हायरल फीवरमुळे प्रत्येक घरात किमान एक तरी रुग्ण आढळून येत आहे। ते उपचारासाठी खासगी रुग्णालयात धाव घेताना दिसतात, परंतु गोरगरीब रुग्ण शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत। दूषित पाणी व अस्वच्छतेमुळे डासांचा प्रादुर्भाव आढळून आजाराच्या प्रमाणात वाढ झाली आहे। दूषित पाण्यामुळे डायरिया सारख्या आजाराला निमंत्रण दिले जात आहे। तसेच वातावरणातील वादळामुळेही व्हायरल फीवरचे प्रमाण जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या वाढल्यास अतिरिक्त वार्डाची आवश्यकता जाईल, असे अमरावती सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्याम सुंदर निकम यांनी व्हिसेन न्यूजला कळविले। ब्युरो रिपोर्ट व्हिसेन न्यूज।